स्नेनियल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लाडका भाऊ या योजनेअंतर्गत कोणत्या तरी विभागामध्ये आपण काम करत आहात, म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून आपण सर्वजण काम करत आहात. आणि काम करता करता विद्यार्थी मित्रांनो, आपले आता 3 महिने कंप्लीट झालेले आहे. कोणी ऑक्टोबर पासून काम करत आहे, कोणी ऑगस्ट पासून काम करत आहे. तर काही विद्यार्थ्यांचे वेतन झालेले नाहीये, मानधन झालेले नाही विद्यार्थी मित्रांनो. पण एक आशा आपल्याला मात्र नक्की आहे, कारण जे अधिवेशन झालेलं आहे हे 3 दिवसीय अधिवेशन जे होतं, या अधिवेशनामध्ये सुद्धा जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी बोललेले आहेत. त्यापूर्वी जे मंगलप्रभात लोढा आहेत, त्यापूर्वी एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते आणि आताचे जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री, म्हणजे पूर्वीचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी लाडका भाऊ म्हणून काम करत आहेत, परंतु त्या ठिकाणी जे काम करत असताना त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना पदस्थापना आम्ही देऊ. नंतर 1,10,000 जे विद्यार्थी वर्किंगला आहेत, जे काम करत आहेत, त्यातील 50% विद्यार्थ्यांना आम्ही परमनंट करू. अशा ज्या बातम्या किंवा अशा ज्या आपल्यापर्यंत माहिती येत असते किंवा आपल्याला पेपरच्या माध्यमातून बातम्या येत असते, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती होत असते, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती असते. मग याच्यात तथ्य काय, खरं काय आहे, नक्कीच आपण परमनंट होऊ शकतो का, याची कारणं विद्यार्थी मित्रांनो आणि याचं जे काही सकारात्मक भूमिका आहे हे सुद्धा लक्षात घ्या. मग कोण होऊ शकतं, आपला विषय आहे की कोण होऊ शकतं. तत्पूर्वी जर आपण विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, कारण येणारे जे अपडेट असणार आहेत हे आपण या चॅनलवरती आपण आपल्याला सांगणार आहोत आणि आपण बोलणार सुद्धा आहोत. विद्यार्थी मित्रांनो सोबतच आपल्यासाठी मदत सुद्धा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की परमनंट कोण होणार आहे यांच्यापैकी. आपल्याला मी वारंवार सांगतो आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनही मी सांगितलेलं आहे की परमनंट कोण होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो परमनंट हा व्यक्ती होऊ शकतो जो अंशकालीन विद्यार्थी आहे, जो 2019च्या GR मध्ये ते नमूद केलेला आहे की अंशकालीन जर विद्यार्थी असेल आणि तो युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून किंवा त्याच ठिकाणी जर तो काम करत असेल त्या प्रस्थापनेवर, म्हणजे त्या प्रशिक्षण घेत जर असेल, तर अशा विद्यार्थ्याला शासन अंशकालीन विद्यार्थ्यांना नियमित करतं हे आपल्याला माहिती आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मात्र आम्ही त्यांना नियमित करू शकतो किंवा नियमित केले जाणार आहे, असा एक शासन निर्णय आहे. मग या शासन निर्णयाच्या माध्यमातून अंशकालीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र आनंदाची बातमी आहे. मग जे विद्यार्थी अंशकालीन नाही, प्रकल्पग्रस्त असेल किंवा इतर जे काही असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल, मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही संधी असणार आहे. पण शासनाने हा जर कार्यकाळ वाढवून दिला तर नक्कीच आपल्याला 11 महिने किंवा 1 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही त्या ठिकाणी काम करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला मात्र त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आपण कोर्टात जाऊन आपण शासनाला सांगू शकतो किंवा कोर्टाच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की आम्ही गेली 3 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 5 वर्ष आम्ही या ठिकाणी मात्र काम करतो आहे, प्रशिक्षण घेतो आहे, परंतु शासन मात्र आम्हाला या ठिकाणी नियमित करून घेत नाही. अशा संघटनांच्या माध्यमातून हे जे मुद्दे आहेत ते संघटनांच्या माध्यमातून आपल्याला एकत्र करून घेणं आणि त्यासाठी लढा उभारणं खूप जास्त महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी एकत्र येण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आपण बनवतो आहे. स्नेनियल आर्ट ऑफ टीचिंगचा एक ग्रुप बनवलेला आहे आपण. एक टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या आपल्या समस्या शिक्षक भरतीच्या संदर्भातील असो की मग आपल्या या युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून असो, विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी एक यावं आणि याच्यासाठी एक लढा उभा राहावा, यासाठीचा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की परमनंट कोण होऊ शकतं, तर अंशकालीनच्या व्यतिरिक्त आम्ही का नाही, याच्या मागची ही भूमिका आपण स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आपल्याला असं वाटत आहे की आम्ही कुठेतरी आमच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे, तर मग आमच्यावर अन्याय होत आहे. शासन फक्त तुटपुंजा या मानधनावरती आपला काम करून घेत आहे किंवा आपलं काम काढून घेत आहे. मात्र जे अभ्यास करत आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यात 6 महिने तुम्ही काम करताय, तर 6 महिन्यात जे परमनंट सोल्युशन होणार होतं आपलं, त्यापासून तुम्ही अभ्यासापासून दूर गेलेला आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग त्यामुळे तुमचा अजून जो काही रिझल्ट असणार आहे, अजून काही एक्झाम असणार आहे, हे मात्र दूर गेलेली आहे. मग आपण जेवढे काही बेरोजगार लोक आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहोत, मग आपल्यावर अन्याय होत आहे. मग हे परमनंट सोल्युशन का होऊ शकत नाही किंवा कालावधी का वाढवून दिला जाणार नाही, याच्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला येणारा जो अधिवेशन असणार आहे, या अधिवेशनामध्ये आपल्याला लढा उभारणं, आपल्याला एक होणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी आपण खालचा जो काही डिस्क्रिप्शन बॉक्सची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावर जॉईन व्हा. आपल्याला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला हे काम करता येईल आणि आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठीचा न्याय आपल्याला सर्वांना मिळणार आहे. कारण तुमच्याशिवाय हे शक्य होणं नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्वांनी एक व्हा आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करा, सर्वांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला यावर तोडगा निघेल आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व आपल्या भावंडांना मात्र यावरती न्याय मिळेल. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला मात्र विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा. धन्यवाद.